आलोय मी जगताप डेअरी नावाचं स्टॉप आहे आता इथून ते मग तिथून मी पुढे जाणार आहे स्वागत मंडळी. आय होप तुम्ही आपला हा ब्लॉग बघितला असेल आणि हा ब्लॉग अराऊंड 26 जानेवारी 2022ला टाकला होता. फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट इयर म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस आणि आज आहे फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट जॉब. हा बाई आणि मी सध्या पुण्यामध्ये आहे, तुम्ही बघू शकतात. हडपसरला आहे माझी PG तिथं, नंतर ते शिफ्ट करणार आहे हिंजेवाडीला, ती नंतरची गोष्ट आहे. आणि मी सध्या कोटक बँकेची इथं थांबलेलो आहे. तर आता जायचं आहे 9:15ला. मॅमनी म्हणजे HR मॅडमनी सांगितलं की 9:15ला या आणि ईमेलमध्ये लिहिले 10ला, तर 9पर्यंत 9, 9:15, 9:30पर्यंत पोचायचं आहे. सकाळचं पुण्याचं वातावरण असं आहे काही. इथून बस लागते, काही नंबर बघतो मी वेळेवरच मॅप्सवर. आणि जी बस आहे समजा ती जगताप डेअरीपर्यंत जाते. जगताप डेअरी एक नाव आहे म्हणजे स्टॉपचं. तिथून मला दुसरी बस पकडावं लागते हिंजेवाडी फेज 2साठी. आज फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट जॉब आहे, तर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. म्हणजे एक माझी मेमरीज पण होती आणि सगळं जॉबचं डिस्क्रिप्शन रोल ते सगळं नंतर सांगन. तर चला आता बसमध्ये बसू, बस बघू चला. आणि असं काही लुक आहे माझं, शर्टिंग करून घेईन नंतर मी. आणि सकाळचे अराऊंड 7 वाजला आहे, तरी इतकं ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये समजा, बघू शकता तुम्ही. आणि पीक आवर्समध्ये तर लय ट्रॅफिक होतं बाई. आलोय मी जगताप डेअरी नावाचं स्टॉप आहे. आता इथून कंपनीपर्यंत बस आहे, टाटा मोटर्स नावाचा स्टॉप आहे, तिथपर्यंत बस आहे. मग तिथून मी पुढे जाणार आहे. तर असं म्हणजे स्टॉप आहे. आता गुगल मॅप्स येतात त्याच्यामुळं सोपं पडतं, नाही तर अवघड झालं असतं. आणि इथून 324 नंबरची बस पकडायची आहे. हे जगताप डेअरी. लय वेगवेगळे स्टॉपचे नाव बाई, म्हणजे मी बघितले ना, लई वेगळे नाव आहे. आणि आय थिंक मला कंपनीच्या मध्ये शूट नाही करता येणार, म्हणजे थोडंफार कॅन्टीनमध्ये गेलो तर शूट करता येईल. बट असं मी आसन म्हणजे कंपनीत असं मेन ठिकाणी तर तिथं शूट नाही करता येणार. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. आपण ट्राय करू तरी शूट करायचं, मी तुम्हाला दाखवन. कॉलेजमध्ये जमत होतं, आता इथं नाही जमणार कारण थोडं प्रायव्हसी तर हे, तर मी ट्राय करतो तरी. आणि ही एक 324 गेली, पण ती तिकडे जाणारी, आपल्याला इकडे येणारी पाहिजे. आता लंच ब्रेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बाहेरचा एरिया कंपनीचा आणि फायर एक्झिट झालं आहे. थोडं जेवण झालं, जेवण आणि कंपनीकडून होतं, बरं झालं. आज मला वाटलं पैसे खर्च होते का काय, काही नाही. बाकीचं दाखवतं नाही ना ट्रेनिंगचं, कारण की थोडं कॉन्फिडेन्शियल गोष्टी म्हणून काही नाही भारी होतं. बाकी हळूहळू होतं, आपण ब्लॉगवरून पण जास्त मध्ये नाही म्हणून देणार. तर चला आता सेशन आहे. आणि हा हिंजेवाडीचा एरिया असं दाखवतो, इथं काही ते कन्स्ट्रक्शन बरोबर लंच करायला लागतात मग.
आता अराऊंड 5-5:30 वाजलेले आणि आज थोडं लवकर सोडलं का आजचे 2 सेशन उद्या होणार आहे, तर त्यामुळं. आणि आता मी चाललो PG बघायला, कारण की हडपसरून हिंजेवाडी द्यायला अवघड आहे खूप, नाईट शिप असेल. तर माझ्या मित्राकडे चाललो, इथंच हिंजेवाडीत राहतो, तर तिथून PG घेईन. आणि आता बस पण आली, तर दाखवतो सगळं तुम्हाला. तर मंडळी, मी सध्या औंध गावात आहे, म्हणजे नाव आहे औंध तर माहिती आहे पुण्यामधलं, औंध गावात आहे मी. आणि हिंजेवाडीपासून येत होतो भाई, पोटात काही नसल्यातलं एकच तरी होतं, मळमळ होती. तर त्यामुळं इथं मोर्या मिसळ म्हणून आहे, 80 रुपयात अनलिमिटेड, तर ते खाल्ली बाई पोटभर. मग आता मळमळ नाही होणार. सध्या औंध गाव ते बॉडी गेटच्या मध्ये जो स्टॉप आहे, म्हणजे स्टॉप म्हणजे जागा आहे, तिथं बसलेलं मी. इथं थोड्या बसतो म्हणलं, डायरेक्ट बसमध्ये गेलं तर अजून मळमळ व्हायची, उलटी झाली लय अवघड होईल, तर त्यामुळं. आणि PG काही दाखवले नाही मी, नंतर दाखवून तुम्हाला शिफ्ट झाल्यावर. गोष्ट अशी आहे की PG, माझा मित्र आहे 10वीचा कार्तिक पराड, तर तो त्या PGवर आहे. तिथं पण अण्णा लोकांची, म्हणजे अण्णाची ते, तर तिथं PG आहे, तर त्या PGवर जाणार आहे मी, म्हणजे शिफ्ट होणार आहे शनिवार रविवार. आज बघितली, चांगली आहे, बरी डिसेंट आहे, काय करू, जाणत आहेस तर तिथं जाणार आहे मी. त्याचा पण ब्लॉग बनवून हडपसरचे PG सोडतोय, तर थोडं कसं तरी वाटतंय राव, पण आता काय करावं. आणि बघू आता, प्रोफेशनल लाईफ आहे. आज फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट जॉब होता. मे बी उद्यापर्यंत कंटिन्यू ठेवतो मी, उद्या पण चालू ठेवन मी ब्लॉग हा. आज लगेच एंड नाही करत आहे मी, उद्या दाखवतो काय होतं. म्हणजे आज आणि उद्या इंडक्शन आहे ना, मग नंतर सोमवारपासून मेन म्हणजे ट्रेनिंग सुरू होईल. तर असं आहे. तर आता चला मी बस बघतो पहिले, आणि मग PGवर गेल्यानंतर जेवण करतो. जमलं तर बोलतो तुमच्याशी. पुण्यामध्ये कंटिन्यू गर्दीच असते बाई, आणि इथं पण गर्दीच आहे. ही बस गेली एक, पण ही आपली नाही. आपल्याला 204 भेकराईनगर पाहिजे. गोष्ट कशी, ज्या गोष्टीला आपण घाबरतो ना, देव म्हणजे प्रभू त्याच गोष्टीला आपल्यासमोर आणतात की बाई निडर होय. तर त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की मला म्हणजे पहिले वाटायचं भाई पुणे पैसे फिरायला यायचो ना, पुण्यामध्ये लई ट्रॅफिक राहते आणि जॉब आणि ते, मी तर नाही येणार भाई. पण प्रभूने असं केलं की तुला जॉब पण तिथंच आणि सगळं तिथंच, म्हणजे आता इकडंच आणून सोडलं. पण असं काही नाही, त्यांची इच्छा अशी आहे, देवाची इच्छा अशी आहे की आपण फेस करावं त्या गोष्टीला, आणि फेस केल्यानंतर कळते ती गोष्ट कशी आहे आणि काय. लई झालं आजच्या पुरतं, लई सांगितलं मी. तर बघू आता उद्याचं दाखवत तुम्हाला. आय नो माझ्या ब्लॉग बघून कोणाला काय म्हणतात एंटरटेन नसन होत मे बी, आणि मी तर मेमरीसाठी बनवतो, आणि हा तुम्हाला एंगेजिंग वाटण्यासाठी एंटरटेनमेंट होण्यासाठी पण बनवतो, पण काहीला पण होत नसन. पण एक सांगायचा म्हणजे एक काय म्हणतो व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न करतो. बाकीच्या गोष्टींनी जरी व्हॅल्यू ॲड नसन होतं एंटरटेनमेंट आणि त्याच्यानी, पण आज एक सांगतो, एखादी गोष्ट जरी अवघड वाटत असली तुम्हाला, मे बी ती अवघड पण असू शकते खरोखरात, पण त्या गोष्टीला फेस करा. जरी किती अवघड चालू असेल ना एखादी गोष्ट, की भाई तुम्हाला नसनच जमत आणि पुढं काय होईल काहीच माहीत नसेल, पण देवावर भरोसा ठेवा. आणि म्हणजे अजून पण समजा मी अजून स्ट्रगलच करतो, स्ट्रगल इन द सेन्स PG बघतो आहे, थोडं काय म्हणतात ॲकोमोडेशन करतो आहे, म्हणजे इकडं तिकडं फिरतो आहे, आणि अजून सेटल पण नाही झालो समजा एका PGवर 2-3 महिने 3-4 महिने असं. तरी मी सांगतो आहे, कारण की मला विश्वास आहे एवढा की आपलं म्हणजे जे आपल्याला चालवतं आहे, ज्याने आपल्याला जिवंत ठेवलं, तोच आपल्याला शेवटपर्यंत नेतो. जो मला कळलं तसं. चला आता बस बघतो. आता बॉडी गेट कुठे आहे बघू, तिकडंच जावं लागेल. रात्रीच्या वेळी तर काही नसतं भाई, इथं बँक वाटतं, इथं एक बँक ऑफ इंडिया. तर चला आपण बरोबर गेस केलं काहीच, बॉडी गेट पुढंच आहे. चला, यावेळेला ट्रॅफिक आहे. आणि हे हॉटेल आहे अतिथी व्हेज. बघू आता पहिल्या पगाराची जी खुशी राहते ना, ती अजून घ्यायची बाकी आपल्याला. 1 डिसेंबर पहिल्या नवीन वर्षातच पहिला पगार येणार आहे आपला. 1 जानेवारी येईल समथिंग. सगळं चांगलं आहे, नवीन वर्ष सगळं, पण एवढं ध्यानात ठेवा काहीच
की म्हणजे आयुष्यात आपल्याला हे येतं काय म्हणतात सुख भेटतं तर दुःख पण भेटणार असतं. तर आता सुखी येतं नंतर दुःख येणारच आहे. चढ उतार राहतो, तो क्रम राहतो. आणि तुम्हाला माहितीच असेल आजकाल जे प्रचलित संत आहे त्यांच्या मुखातून हे निघलेलं आहे म्हणजे प्रेमानंद महाराज ते सांगता असं. तर चला मला माहीत नाही मी दिसलो आहे का नाही. बाई कुत्रं पण बघत होतं माझ्याकडं काय करून राहिलं म्हणून. असं आहे बघा. आज दुसरा दिवस आपला कंपनीत जायचा. आज पण इंडक्शनच आहे. आज 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर 8 वाजता निघलो आहे. तर बस बघतो कोणती येते. 70चा पास काढला आहे आज परत. चला ॲक्च्युली काहीच आज लेट झालेलं आहे. मी निघलो होता समजा वेळेतच होतो पण ते ट्रक पलटी झाला एक राव. त्याच्यामुळे ते पुलावर किती गर्दी होती. मग पुण्यात तर ट्रॅफिक ॲज युजल राहतात त्याच्यामुळं गर्दी त्याला अवघड झालं. बघू आता इंडक्शन आहे जेवण पण तरी आता शिफ्ट झालो इकडे इंजेवाडीला. तर जास्त वेळ नाही होणार. हडप करून इंजेवाडीला यायला अवघड होतं. सकाळचा टाईम काय असा आहे गर्दी तर राहतेच ॲज युजल. आणि गाईज फायनली आलेलो आहे बाई हडपसरला ऑफिस. आज दुसरा दिवस होता. आज इंडक्शन संपलं आहे. सोमवारपासून ट्रेनिंग, शनिवार रविवार सुट्टी, आज शुक्रवार होता. आता गोष्ट ही आहे मेन इकडं सांगतो. तर हडपसर इथं आता माझा हॉस्टेल रस्ता क्रॉस करायला अवघड आहे. इथं रस्त्याचं पण काम चालू आहे. आपलं PG इकडं आहे. इकडून यायला मला 5-10 मिनटं तर लागले बाई. तिथं उभा होतो मी फक्त. बाकी काही नाही काही जेवढाच होता आपला हा फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट जॉबचा व्लॉग. ॲटलीस्ट 2 दिवस ते इंडक्शनच होतं पण एक मेमरीज म्हणून पण व्लॉग बनवला आणि थोडं कन्सिस्टंट राहण्यासाठी तुम्हाला पण माझ्या फॅमिलीला पण कळण्यासाठी. फॅमिली म्हणजे तुम्ही ऑडियन्सला कळण्यासाठी. ऑडियन्स तर मी म्हणत आणि फॅमिलीच म्हणतो. तर एवढंच होतं आपला हा व्लॉग फर्स्ट डे ऑफ माय फर्स्ट जॉब. पुढं अजून व्लॉग बनवीन म्हणजे आता बनवणार ऑबियसली बनणार आहे. तर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर एवढंच होतं आपला हा व्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.